ठाण्यामध्ये महायुतीचा मेळावा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती, नरेश म्हस्के, रवींद्र फाटक, अविनाश जाधव, आनंद परांजपेंसह इतर नेते मंडळींचीही सभेला हजेरी. नदीमध्ये स्नान करून किंवा हवन करून पापमुक्ती होत नाही अशा पद्धतीने पापं धुतली जात असतील तर आतंकवाद्यांना स्नान करून पुन्हा ठार मारण्याचं परमिट मिळेल, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचं वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 20 मे रोजी 7वा बिहार दौरा. मोदी पटनामध्ये विश्रामगृहावर मुक्काम करणार, तर 21 मे रोजी पंतप्रधानांच्या 2 रॅलीचं आयोजन. दिल्लीतील स्वाती मालिवाल विनयभंग प्रकरण, केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटक. विनयभंग, मारहाण, शिवीगाळ केल्याचा विभव कुमार यांच्यावर आरोप. लोकसभा निवडणुकीत उतरलो नाही, मात्र आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेला पूर्ण ताकदीनं संपूर्ण मराठा समाज विधानसभेला मैदानात उतरेल. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा इशारा. येत्या 48 तासात मान्सून अंदमानात दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती. केरळ आणि राज्यात देखील मान्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदाज. तर पुढचे 2 दिवस कोकणामध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार, हवामान विभागाचा अंदाज. आज आणि उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होणार, हवामान विभागाचा अंदाज. पुढील 1 ते 2 दिवस मुंबईसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरी भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज, हवामान विभागाचा अंदाज. 26 मे पासून गेटवे ते मांडवा जलवाहतूक बंद. रायगडमध्ये येणाऱ्या हजारो मुंबईकरांना पनवेल, पेण, वडखळ करत रस्ते मार्गे अलिबाग, मुरुड गाठावं लागणार, तर ही जलवाहतूक सेवा पुढील 3 महिने बंद राहणार. तांत्रिक कारणांमुळे अंधेरीतील पाणी कपात मागे. 22 मे रोजी सहारमार्ग जंक्शन परिसरामधील जलवाहिनीच्या कामासाठी 16 तास पाणीपुरवठा राहणार होता बंद. गोंदियाच्या बाई गंगाबाई रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा. 8 ते 10 दिवस पुरणार एवढाच रक्तसाठा शिल्लक. स्वयंस्फूर्तीनं रक्तदान करण्याचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला तक्रार निवारण केंद्रातच 2 कुटुंबांमध्ये फिल्मी स्टाईल हाणामारी. पत्नी पोलिसात, पती निवृत्त जवान. रत्नागिरीच्या खेडमध्ये मोठी वीज चोरी उघड. जांबा खान मालकानं केली 26 लाखांची वीज चोरी. ठाण्यातील महावितरणच्या भरारी पथकाची कारवाई. वर्ध्यातील हिंगणघाटच्या नांदुरा चौक परिसरातील उड्डाण पुलाला भगदाड. पुलावरील मोठे छिद्र ठरतंय, अपघातांना निमंत्रण. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक रश्मिताराव मैदानात वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई. 3 दिवसात केली 100पेक्षा जास्त वाहनांवर कारवाई. देशातील लोकप्रिय MDH आणि एव्हरेस्ट मसाले अडचणीत. सिंगापूर आणि हाँगकाँग नंतर आता नेपाळ सरकारनंही मसाल्यांच्या विक्री, आयात आणि वापरावर घातली बंदी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.